फर्स्ट पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करा. फर्स्ट ऑफ ऑल रीड न्यूमेरिकल. काय दिलंय बघा. An object of 5 centimeter is placed at distance 25 म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ 5 सेंटीमीटर म्हणजे काय दिलंय. ऑब्जेक्ट ऑफ 5 सेंटीमीटर म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिलंय. HO सिम्बॉल वाईज लिहा. HO दिले. प्रॉब्लेम तुम्हाला कळायला पाहिजे, बरोबर आहे ना. HO दिले, हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिले किती 5 सेंटीमीटर. राईट, बरोबर. इट इज अ प्लेस ॲट डिस्टन्स 25 सेंटीमीटर फ्रॉम पोल. काय दिले. ऑब्जेक्ट नेहमी अपवर्ड असतो तेव्हा पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन काय आलं. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलंय, किती दिलंय 25 सेंटीमीटर, बरोबर ना. ही लाईन करते का अन ऑब्जेक्ट प्लेस ऍट 25 सेंटीमीटर म्हणजे यू दिलंय. बट आपण लेफ्ट साइडला मेजर केलं, इट इज अ -25 सेंटीमीटर. वाय मायनस, इज इट क्लिअर. यू नेहमी निगेटिव्ह असतं बिकॉज इट इज ऑन लेफ्ट साइड, मेजर लेफ्ट साइड ऑफ पोल. त्यानंतर काय दिलं, विच मिरर, कॉन्केव मिरर. ऑफ दिस मिरर रेडियस ऑफ कर्वेचर 30 सेंटीमीटर. म्हणजे काय दिलं, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय दिलंय. नाही, आर दिलंय. रेडियस म्हणजे आर दिलंय. आर किती आहे 30 सेंटीमीटर. त्यामुळं फोकल लेंथ आली, बट फोकल लेंथ निगेटिव्ह असते. तेव्हा मायनस R/2 म्हणजे 30/2. हाऊ मच, -15 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. येते लक्षात. घेतलं. आता विचारलंय काय त्यांनी सांगा. व्हॉट दे आस्क टू फाइंड आउट. कॅल्क्युलेट डिस्टन्स अँड साइज ऑफ हुम इमेज. इमेजचं डिस्टन्स फॉर्म्युला काय, सिम्बॉल काय V. राईट. अँड इमेज साइज म्हणजे HI फाइंड करायचं आहे. अँड व्हॉट विल बी नेचर ऑफ द इमेज. इज इट क्लिअर. म्हणजे कसं दिलंय बघा. हा मिरर दिलाय कुठला, बरोबर. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स 25 आहे आणि कर्वेचर रेडियस किती आहे 30, म्हणजे सेंटर, बरोबर आहे, ऑफ कर्वेचर. आणि ही फोकल लेंथ F, प्रिन्सिपल फोकस. हा ऑब्जेक्ट कुठं असेल, पोल बसून 30 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. याचा अर्थ काय, हा ऑब्जेक्ट कुठं पाहिजे, हे ड्रॉ करायची गरज नाही, मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगावलं. कॉमन सेन्स. इट इज बिटवीन C आणि F. C आणि F असेल तर इमेज कुठं असते, बियॉन्ड C, उलट, आणि थोडीशी एनलार्ज येते. आपण आणि रिअल असते इमेज, बरोबर आहे की नाही. इज इट राईट. शुअर, बरोबर आहे काय पवार. ओके, आपण हे डिस्कस केले का नाही, कसं डिस्कस केलंय आपण. ऑब्जेक्ट बिटवीन C and F, काय करे C and F, हा ऑब्जेक्ट आपला. तर इमेज कुठं आहे, बियॉन्ड C. ही इमेज काय असते, एनलार्ज, रिअल बट इन्व्हर्टेड. म्हणजे आपल्याला अगोदरचा आन्सर कळालं की HI निगेटिव्ह येणार, V U पेक्षा जास्त येणार. हे आपलं
थेरीचा अंडरस्टँडिंग आहे. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? मी काय म्हणतोय कळतं तुम्हाला एव्हरीवन? आता आपण सॉल्व्ह करूया. मग आपण अगोदर काय फाइंड करूया? काय फाइंड करायचं सांगा यामध्ये? वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट? व्ही ॲज वेल ॲज एच आय. एच आय म्हणजे मॅग्निफिकेशन फॉर्म्युला यूज करावे. मॅग्निफिकेशन कुठं दिलंय काय? नाही. व्ही फाइंड करायचं आहे, यू नोन आहे, एफ नोन आहे. आपल्याला यूज काय करायला पाहिजे? मिरर फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? सो बाय मिरर फॉर्म्युला फॉर व्ही काय असतो? 1/v इज इक्वल टू 1/f minus 1/u. इज इट राईट? बरोबर. कारण वीज फाइंड करायचं आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. तुमचं मॅथ नॉलेज आहे. एफ ची व्हॅल्यू काय? निरंजन, एफ ची व्हॅल्यू काय? -15. गॉट इट? मायनस यू ची व्हॅल्यू काय? इट इज अ -25. 1/v. आता कॅल्क्युलेशन मध्ये हे प्रॉब्लेम चुकतात. मग काय करायचं बघा, लक्ष द्या व्हॉट आय एम सेइंग. 1/v हे मायनस साइन मी वरती घेतो. -1/15 असले तर चालेल काय? हे बरं पडते कॅल्क्युलेशन. आणि हे मायनस मायनस काय होणार? मायनस मायनस प्लस. हे सिम्प्लिफाय केलं. बरोबर? इज इट राईट? मग 1/v बघा, आता आपल्याला काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. बरोबर आहे की नाही? हा. मग 25 इंटू -1 -25. बरोबर आहे की? आणि 15 इंटू 1 15 इंटू 1 -25 कसं आलं कळालं सगळ्यांना? 25 इंटू -1 -25. आणि परत तेच केलं मी. प्लस 15 इंटू 1 15. इज इट राईट? डिवाइड बाय क्रॉस प्रोडक्ट आहे 15 इंटू 25. आता माझं सजेशन काय आहे बघा, तुम्हाला काय सजेशन काय आहे बघा, लगेच प्रोडक्ट घेऊ नका. पहिल्यांदा ही न्यूमरेटरची ऍडिशन करा. काय ते ऍडिशन? -25 प्लस 15 इट इज अ -10 अपॉन 15 इंटू 25. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? आता बघा, लक्ष द्या मी काय म्हणतोय. आपल्याला 1/v फाइंड करायचं नाही. आपल्याला फाइंड काय करायचंय? व्ही. म्हणून मी ते इन्व्हर्स केलं. ही शॉर्टकट आहे कॅल्क्युलेशनची. गडबड येतं कॅल्क्युलेशन मिस्टेक करायची. 15 25 न्यूमरेटर मध्ये गेलं, डिवाइड बाय व्हॉट? 10 आणि मायनस साइन आउटसाइड घेतली. आता टेबल यूज करा. कुठला यूज करणार? सिम्प्लिफायचा. 5 टेबल. 5 3 15 5 2 10. बरोबर? राईट? म्हणजे आन्सर काय आलं आपलं? -25 3 बाय 2 म्हणजे किती? मायनस किती निरंजन? आता काल काय फिजिक्स संपलं आपलं कुठं? 1/v मध्ये. सगळं पुढचं मॅथ्स आहे, म्हणून फिजिक्स टफ आहे. त्यामुळे मॅथ्स लागतंय. -37.5 मायनस यायला पाहिजे. डिस्टन्स आपल्याला माहित आहे की व्ही काय असतं? निगेटिव्ह. आणि युनिट विसरायचं नाही. युनिट काय? सेंटीमीटर. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? आता आपल्याला व्ही नोन आहे. इज इट राईट?
नाउ व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट एच आय. मग एच आय कसं फाइंड करणार? कोण सांगणार एच आय कसं फाइंड करणार? कोण? निरंजन. एच आय आपण कसं फाइंड करूया? तर ऑब्विसली एच आय फाइंड करायचं मी मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. फार पाहिजे फॉर्म्युला बघा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय? एच आय अपॉन एच नॉट इज इक्वल टू व्हॉट? मायनस, विसरू नका, मायनस व्ही अपॉन यू. व्ही इमेज, यू ऑब्जेक्ट. चल यात एम फाइंड करायचं नाही आपल्याला फाइंड करा एच आय. व्हॅल्यू पुट करा फक्त. हा, एच आय फाइंड करायचंय. एच नॉट किती आहे? एच नॉट ऑब्जेक्टचं 5 अपवर्ड असतं नेहमी. एच नॉट पॉझिटिव्ह आहे. आपण उलटा ऑब्जेक्ट घेत नाही अनलेस गिवन. तेव्हा +5 इक्वल टू मायनस साइन व्ही. व्ही किती फाइंड केलं आपण? -37.5. आता ऐका, लक्ष द्या, कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून. आणि यू किती आहे? -25. इज इट राईट? मग मी काय करतो, हे 37.5 च्या ऐवजी मी यूज करणार -75/2. इज इट राईट? कॅल्क्युलेशनला बरं पडेल आपल्याला. इज इट क्लिअर? आणि यू किती आहे? -25. मायनस मायनस गेट कॅन्सल. बरोबर. आता कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं, कॅल्क्युलेशन मी चुकवायचं नाही. आपल्याला एच आय, मी तर अजून एक स्टेप ओढतो, मायनस मायनस गेट कॅन्सल. मी मायनस साईन आहे तशी राहिली. ही मायनस गेट कॅन्सल. इज राईट एव्हरीवन? ही मायनस साईन आणि ही मायनस साईन गेट कॅन्सल. मग काय झालं? -75/2 न्यूमरेटर में डिनॉमिनेटर में का नाही. आणि ऑलरेडी काय इथं 25. राईट? कॅल्क्युलेशन बरं पडतंय. 37.5 च्या ऐवजी हे बरं आहे का नाही? ओके. मग एच आय किती? एच आय इज मायनस येणारच, कारण आपल्याला माहिती आहे इन्व्हर्टेड इमेज असते कॉन्केव्हची. ओके. 25/1, 25/3. इट इज -3/2. बरोबर आहे? इंटू व्हॉट? मग किती कॅल्क्युलेशन बघा? 37 पेक्षा हे बरोबर बरं आहे का नाही? -15/2 म्हणजे किती आलं? -7.5 सेंटीमीटर. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय? इमेज इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे. इज इट राईट? मला माहित आहे की इमेज अशी इकडे फॉर्म होते बियॉन्ड सी आणि थोडी एनलार्ज असते. आला आन्सर. 5 7.5 आलं. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे असं आपण कळालं आपल्याला. इज इट राईट? मग तिने काय विचारलंय? व्हॉट विल बी नेचर ऑफ द इमेज? नेचर ऑफ इमेज काय असणार? लिहायला पाहिजे. इमेज इज रिअल. रिअल आहे काय? बरोबर का? लेफ्ट साईडला फॉर्म झाले मी रिअल इमेज लिहा. इमेज फॉर्म is a real inverted real and inverted. बाकी सगळं आपण डिस्टन्स फॉर्म केलं. इज इट राईट? यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? इज इट क्लिअर?